आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत अनुदानासाठी हलगीनाथ आंदोलन, कृषी विभागाचे लेखी आश्वासन। ठिबक सिंचनाचा निधी 3 ते 4 दिवसात जमा करण्याचे पत्रातून आश्वासन। ट्रॅक्टर व शेती अवजारांच्या 362 प्रकरणांचा निधीही प्रलंबित। मोहोळ तालुक्यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत अनुदानाच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने मोहोळ तहसील कार्यालयासमोर हलगीनाथ आंदोलन करण्यात आले। संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर उर्फ दिनकर अर्थात भैया देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। दरम्यान या आंदोलनाची मोहोळ तालुका कृषी विभागाने दखल घेत लेखी आश्वासन दिले आहे। मोहोळ तालुक्यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांना ठिबक सिंचन, ट्रॅक्टर, शेती अवजारे आणि इतर योजनांचे थकीत अनुदान तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे या प्रमुख मागणीसाठी हलगीनाथ आंदोलन करण्यात आले। महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आले होते। या आंदोलनाची मोहोळ तालुका कृषी अधिकारी हर्षद निगडे यांनी दखल घेतली असून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत लेखी पत्राद्वारे निवेदन आणि आश्वासन देण्यात आले आहे। पत्रानुसार दातपूर, विरवडे, बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सन 2022-23 मधील कुशल बिलांची नरेगा साईटवर नोंद करण्यात आली असून निधी उपलब्ध होताच संबंधित शेतकऱ्यांना रक्कम अदा करण्याची दक्षता घेतली जात असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे। शिरापूर ग्रामपंचायतीच्या सन 2022-23 कालावधीतील एकाही शेतकऱ्याचे कुशल बिल बाकी नसल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे। तर पाटोल ग्रामपंचायतीची सन 2025-26 मधील कुशल बिले कृषी कार्यालयात जमा असून ती नरेगा साईटवर अपलोड करण्यात आली आहे। या बिलांसाठी निधीची मागणी करण्यात आली असून निधी उपलब्ध होताच संबंधित शेतकऱ्यांना पैसे देण्यात येणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे। महाडीबीटीवरील ठिबक सिंचनाच्या सन 2025-26 मधील एकूण 55 प्रकरणांचे अनुदान जिल्हास्तरावर प्रलंबित आहे। जिल्हा स्तरावर सुमारे 15 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे। यापैकी मोहोळ तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना ठिबक सिंचनाचा निधी पुढील 3 ते 4 दिवसात जमा करण्यात येईल असे लेखी पत्राद्वारे कळवण्यात आले आहे। याशिवाय यांत्रिकीकरणातील ट्रॅक्टर आणि शेती अवजारे यांच्या सन 2025-26 मधील एकूण 362 प्रकरणांचे अनुदान जिल्हा स्तरावर प्रलंबित असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे। अनुदानाचा निधी प्राप्त होताच संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात येणार असल्याचे पत्रात नमूद आहे। दरम्यान तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून निधी उपलब्ध होण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे सतत पाठपुरावा सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे। तसेच तहसील कार्यालयासमोरील हलगीनाथ आंदोलन स्थगित करून प्रशासनास सहकार्य करावे अशी विनंती तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने प्रभाकर भैया देशमुख यांना केली आहे। या आंदोलन वेळी जनहित शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष नाना मोरे, सचिन अवताडे, अंकुश क्षीरसागर, शंकर नामदे, दत्ताभाऊ काळे, पिंटू पवार, नारायण राऊत, बिरू वाघमोडे, उमेश माने, मुकुंद काळे, नाना खांडेकर, सुरेश पाटील, बालाजी कदम, बालाजी थिटे यांच्यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते। कृषी विभागाकडून लेखी आश्वासन मिळाले असले तरी आश्वासनानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्यक्ष निधी कधी जमा होतो याकडे आता मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी सूरज पारे, प्रेस मीडिया न्यूज, मोहोळ, सोलापूर। मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख। माझ्या या मोहोळ तालुक्यामध्ये फळ उत्पादक शेतकऱ्यांचं कुशलचं 2022-23 अनुदान थकीत होतं। त्या संदर्भात अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यानंतर महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं स्वतः मुंबईला जाऊन 1 दिवसात मंत्रालयात निवेदन दिले। मुख्यमंत्री आदरणीय कृषी मंत्री आणि पालकमंत्री जयभाऊ गोरे साहेब आणि कलेक्टर साहेब, तालुका तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन कळवलं होतं। आपण 8 दिवस वाट बघितली। त्याच्यानंतर ही कुशलचं अनुदान, पुन्हा MREGS मधलं अनुदान द्राक्षाचं आणि केळी, डाळिंब, इतर फळबागा, लिंबू असो, पेरू असो, इतर फळबागा असो, त्याचं चालू वर्षाचं फळ लागवडीचं अनुदान दिलेलं नाही। त्यात पाटपूल आहेत, पाटपूलची बरीच शेतकरी वंचित आहेत। अंकुश क्षीरसागर आहेत, शंकर नामदे आहेत, इतर ट्रॅक्टर काय 10-12 ट्रॅक्टर लाभार्थी आहेत। याच्या अनुषंगानं ट्रॅक्टरचं अनुदान, ठिबकचं अनुदान आणि शेती अवजाराचं अनुदान, विविध फळबागांचं अनुदान थकीत तातडीने मिळावं या मागणीसाठी माननीय कर्तव्यदक्ष तहसीलदार सचिन मुळी साहेब यांच्या कार्यालयासमोर आम्ही जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं दिनांक आज सोमवार 10/8/2026
रोजी हलगीनाथ आंदोलन केलं. त्या हलगीचा आवाज ऐकून निगडे साहेब स्वतः हायवे रोडवरून या आंदोलनाची दखल घेण्यासाठी आले आणि या बाबतीत खरोखरच शेतकऱ्यांना मी आनंदाची बातमी देतो की या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले साहेबांचं माझं फोनवरून बोलणं झालं. निगडे साहेब समोर होते, तालुका कृषी अधिकारी. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आता आपल्या कुशलचे जे पैसे आहेत MREGSमध्ये ते एक अजून नागपूर आयुक्तांना त्याचा अधिकार आहे, परंतु जे यांत्रिकीकरण आहे ट्रॅक्टर शेती अवजारे त्याचे पैसे 3 ते 4 दिवसात कृषी अधीक्षकांनी सांगितले 15 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. तालुक्यात जो त्यातला शेतकऱ्यांचा हक्काचे पैसे असतील अनुदान ते 3 ते 4 दिवसात वाटप होईल असं आदरणीय कर्तव्यदक्ष कृषी अधिकारी निगडे साहेबांनी त्याचे कृषी साहेब तालुक्यातले आले होते, बरोबर आप्पा येवले असो, आदरणीय राजेभाऊ येवले असो, नागतोरी साहेब असो, त्यांनी आता लेखी आंदोलनाची दखल घेऊन मागण्या मान्य केलेल्या आहेत. आणि राहिलेल्या पैशासाठी मी स्वतः मंत्रालयात जाऊन त्या फळ लागवडीचं अनुदान असो, कुशलचं असो, नागपूरच्या आयुक्तांना प्रत्यक्ष भेटून ही भैया देशमुख म्हणजे आम्ही शोमधून आंदोलन करत नाही, बातमी आल्यापुरतं आंदोलन करत नाही, तर त्याचा रिझल्ट घेतल्याशिवाय आम्ही राहत नाही. ATM कार्ड कसं आहे, गेल्यानंतर पैसे घेतल्याशिवाय येत नाही, असं मोकळं माघार येत नाही ATM कार्ड. तशा पद्धतीनं काम करणारी ही जनहित शेतकरी संघटना आहे. आणि माझ्याही मोहोळ तालुक्यातले यूट्यूबचे संपादक असो, दैनिक पत्रकार बंधू असो, सातत्यानं अनेक विषयावरती लक्ष वेधतात. आरोग्य विभागाचा प्रश्न असो, शैक्षणिक असो, कृषी विभागाचा असो, बांधकाम विभागाचा असो, त्यामुळे माझ्या मोहोळ तालुक्यातल्या 70-80% लोकांना न्याय मिळतोय. त्यामुळे मी आदरणीय पत्रकार बंधू आणि यूट्यूबच्या संपादकांचंही मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. आणि आदरणीय सचिन मुळीक साहेबांनी सुद्धा या बाबतीत दखल घेऊन कृषी अधिकाऱ्यांना फोनवर दुपारी 2 वाजता बोलले. याचा योगायोग म्हणून सगळ्या गोष्टी चांगल्या घडून आल्या. आणि माझ्या आयुष्यातलं निगडे साहेबांमुळं आणि कृषी अधीक्षकांमुळं 3 ते 3.5 तासात संपल्यानं हे पहिलं आंदोलन असेल. नंतर 4 महिने उजनीच्या पाण्यासाठी आंदोलन केलं. 18 दिवस उजनीचं 5 टीमची पाणी इंदापूर जाणारं वाचवण्यासाठी आंदोलन केलं. भीमा कारखान्यावर 1.5 महिना बसलो ऊसाच्या बिलासाठी. त्यातलं पहिलं आंदोलन आहे. लवकरात लवकर मला लेखी आश्वासन देऊन त्यांनी मागण्या मान्य केल्या. आणि साहेबांनाही विनंती करतो की दिलेला लेखी शब्द पाळावा. तुम्ही अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत, मला जाणीव आहे त्याची. शेतकऱ्यांसाठी करायचं आहे. माझं वैयक्तिक माझ्या शेतात केळ नाही, डाळिंब नाही, लिंबू नाही, पेरू नाही. मी शेतकऱ्यासाठी जपणारा कार्यकर्ता आहे. नाना मोरेचं पण, उमेश माने, गुरु वाघमोडे, गणेश चौरे हे सगळे सतत सातत्यानं पिंटू पवार आम्ही सगळेजण मिळून काम करतोय, निस्वार्थी सेवा करतोय. धनवीर साहेब असो, आमचे तानाजी मोठे असो, आपण माणूस आहे तो पुन्हा धडपड करतो. बालाजी कदम आहे, गोवर्धन महाराज आहेत, भाऊ पाटलांचं आम्हाला मार्गदर्शन असतं. आदरणीय नागा खांडेकर आहेत. तर खरोखरच मी अधिकाऱ्यांचं कौतुक करतो आणि अभिनंदन करतो. तुम्ही शेतकऱ्यांच्यासाठी हा चांगला निर्णय घेतला. राहिलेल्या फळबागेच्या कुशल अनुदान आणि लागवडीचं अनुदान ते लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर जमा करावं आणि यांत्रिकीकरणाचे पैसे बी लवकरात लवकर जमा करावेत. ठिबकचं काय 55 शेतकरी राहिलेत ते पण साहेब म्हणले लवकरात लवकर आम्ही तो प्रश्न मार्गी लागतो. त्यामुळं तुमचं मनापासून मी राज्य सरकारचं आणि संबंधित अधिकाऱ्याचं मनापासून आभार मानतो आणि तुम्हाला भविष्यातल्या कामासाठी मी शेतकऱ्यांचं चांगलं काम व्हावं म्हणून शुभेच्छा देतो मनापासून. शेतकरी संघटनेचा विजय हो. शेतकरी संघटनेचा विजय हो. तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.